मित्रहो 2025 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. आपल्यापैकी अनेकांना नववर्ष कुठे साजरं करायचं याचे वेध लागले असतील. पण बहुसंख्य लोकांना सध्या एकच शब्द आपल्या जिभेवर उच्चारावा लागतोय आणि तो म्हणजे एबी फॉर्म. आता हा एबी फॉर्म जो आहे हा राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी अधिकृत राजकीय पक्षाकडून जो फॉर्म दिला जातो त्याला एबी फॉर्म म्हणतात. पण या आजच्या एबी फॉर्मच्या या एका उच्चाराने सगळ्या राज्यात गदारोळ झालेला आहे आणि या एबी फॉर्मच्या साठीच अनेक ठिकाणी लोकांचा प्रचंड संताप झालेला आहे आणि संपूर्ण राज्यात जर कोणत्या पक्षाची नाचक्की होत असेल किंवा कोणत्या पक्षाची अगदी त्रेधा तिरपेट उडाली असेल तर त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. भाजपामध्ये ज्या पद्धतीचा असंतोष आणि ज्या पद्धतीचा संताप कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय, मला नाही वाटत की इतर आणखी दुसऱ्या कोणत्या पक्षामध्ये इतका असंतोष असेल. आता याचं कारण काय? तर याचं कारण साहजिकच आहे, की प्रत्येकाला असं वाटतंय मला भाजपचा एबी फॉर्म मिळाला किंवा मला अधिकृत पक्षाचा एबी फॉर्म मिळाला, की जणू काही मी निवडणूक जिंकूनच येणार. आणि त्यामुळेच हा सगळा गदारोळ आहे. मुंबईमध्ये ठाकरेंच्या मातोश्री या बंगल्याबाहेर लोकांचा रोष सुरू आहे. ठाण्यामध्ये आनंद मठाच्या बाहेर जिथे एकनाथ शिंदे बसलेत, तिथे लोकांचा रोष आहे. पुण्यामध्ये जिजाईच्या बाहेर म्हणजे अजित पवारांचा जो बंगला आहे त्याच्या बाहेर लोकांचा रोष सुरू आहे आणि सगळीकडेच इतक्या मोठ्या प्रमाणात रोष आहे की भाजपच्या नेत्यांना अक्षरशः पाय लावून पळावं लागतंय. गिरीश महाजनांसारखा नेता पोलीस संरक्षणामध्ये एबी फॉर्म वाटतोय. काय आहे हे सगळं? राजकीय नेत्यांच्या तोंडचं पाणी पळवणारं निवडणुकीचं सूत्र आणि समीकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, मुंबईमध्ये ठाकरेंचा बंगला आहे वांद्र्याला, ज्याला आपण सगळे मातोश्री या नावाने ओळखतो. तिथे आता प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्र झालेला होता. याचं कारण असं आहे, भोईवाडा आणि शिवडी परिसरातले संतप्त नागरिक हे तिथे पोहोचलेले होते, जे शिवसेनेशी संबंधित होते. त्यांचा रोष हा मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या विरोधात होता. 7 वेळा निवडणूक लढलेल्या श्रद्धा जाधव यांना आणखी एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि पक्षाकडे इतर उमेदवार नाही आहेत का असा प्रश्न लोकांनी आता ठाकरेंना त्यांच्या बंगल्याबाहेर येऊन विचारायला सुरुवात केलेली आहे. आपण मुंबईतून आता बघा, मुंबईत ज्या वेळेला निवडणुका होणार त्यावेळेला सुरुवात कुठून झाली होती? तर एकनाथ शिंदे यांना फारसं काही महत्त्व मुंबईमध्ये नाही, त्यांना ते मिळणार नाही असं सांगत या निवडणुकांच्या तिकीट वाटपाच्या किंवा विभागणीच्या बोलणीवर सुरुवात झाली होती. काल मध्यरात्री ही बोलणी संपली आणि एकनाथ शिंदे जे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे अजित पवार यांच्याप्रमाणे मास्टर समजले जातात, त्यांनी आपल्या पदरात 90 जागा पाडून घेतलेल्या आहेत. 227 पैकी 90 जागांवर एकनाथ शिंदे यांचा पक्ष निवडणूक लढणार आहे. तर ठाकरेंचा पक्ष 165 जागांवर निवडणूक लढणार आहे. 137 जागांवर भाजप निवडणूक लढणार आहे. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की मुंबईमधला जो संघर्ष असणार आहे हा किती पराकोटीचा असणार आहे. आता मुंबईतले जे 3 ते 4 मतदारसंघ असे होते की ज्याच्याबद्दल खूपच मोठा गदारोळ होता आणि एकनाथ शिंदेची काही लाडकी माणसं, भाजपची काही लाडकी माणसं या वॉर्ड क्रमांक 3, 4 आणि 5 साठी प्रयत्नरत होते. आता या वॉर्ड क्रमांक 3, 4, 5 म्हणजे हे कुठे आले? हे साधारण पश्चिम उपनगरातल्या मागाठाणे वगैरे जो भाग आहे त्या परिसरामध्ये आले. इथे वॉर्ड क्रमांक 3 म्हणजे दहिसर वगैरे हा जो भाग आहे तिथे संजना संजय घाडी यांना निवडणूक लढायची होती. त्यांना वॉर्ड क्रमांक 4 मधून निवडणूक लढावी लागते. वॉर्ड क्रमांक 3 मधून प्रकाश यशवंत दरेकर जे प्रवीण दरेकर यांचे बंधू आहेत, त्यांना इथून निवडणूक लढण्याची संधी भाजपने दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे राज प्रकाश सुर्वे
या तरुण नेत्याला किंवा उमेदवाराला इथून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं संधी दिलेली आहे. या ज्या जागा होत्या या जागांच्या अदलाबदलीवरून बराच वेळ गदारोळ झाला. हीच गोष्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आजच्या दिवसातली सगळ्यात गदारोळ करणारी जर कोणती गोष्ट होती तर इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काही युतीची बोलणी फिसकटली त्याचा ठपका दोन लोकांवर ठेवण्यात आलेला आहे शिवसेनेकडून, एक अतुल सावे आणि भागवत कराड. आज ज्या वेळेला इथे बाहेरून आणलेल्या पक्षांच्या किंवा उमेदवारांना तिकीट देण्यात आली त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी आपला त्रागा, संताप, निषेध, शिव्याशाप याचं जे जे काही करता येईल ते अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या विरोधात केलेलं होतं. वॉर्ड क्रमांक 22 मधून इथे अण्णा भंडारी हे भाजपचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेली 20-22 वर्ष ते पक्षासाठी काम करतायत. त्यांचं तिकीट कापून भलत्याच बाहेरून आलेल्या एका उमेदवाराला ते तिकीट देण्यात आल्यानंतर इथे महिला काही उमेदवारांनी किंवा इच्छुकांनी गोंधळ घातला आणि इतकंच नव्हे तर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पोलिसांची पण इथे त्रेधा तिरपेट उडाली होती आणि त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा धापा टाकत या सगळ्या गोष्टींचं वृत्तसंकलन करावं लागत होतं. आता आपण येऊया मीरा भाईंदरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. मीरा भाईंदरमध्ये 95 जागा आहेत. त्या 95च्या 95 जागा भाजप स्वतंत्र लढणार आहे. पुण्यात महायुती तुटलेली आहे. त्याचप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटलेली आहे. नाशिकमध्ये महायुती तुटलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती तुटलेली आहे. अमरावतीमध्ये महायुती तुटलेली आहे. अशा पद्धतीत अनेक ठिकाणी महायुती तुटलेली आहे आणि पुण्यामध्ये ज्या 165 जागा आहेत त्या 165 जागांवर भाजप स्वतंत्र लढणार आहे. कारण तिथे भाजपला जवळपास 137 जागा हव्या होत्या आणि काही फुटकळ जागा त्यांनी शिंदेच्या लोकांना देऊ केल्या होत्या, पण त्या सगळ्या गोष्टीला नकार देत भाजप तिथे स्वतंत्र जातोय आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही सुद्धा तिथे स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या सगळ्या गदारोळामध्ये काय झालेलं आहे, हा जो एबी फॉर्म आहे ना, हा एक परवलीचा शब्द झालेला होता. कारण ज्या वेळेला आपण अर्ज करतो त्यावेळेला हा एबी फॉर्म म्हणजे काय असं आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडू शकतो. तर हा एबी फॉर्म म्हणजे राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांना दिलेलं अधिकृत निवडणूक लढण्यासाठीचं पत्र म्हणजेच किंवा अर्ज म्हणजे एबी फॉर्म आहे. हा एबी फॉर्म म्हणजे उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्यातला दुवा आहे आणि हा आमचा उमेदवार आहे हे राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला सांगत असतो. हा जर एबी फॉर्म तुमच्याकडे नसेल तर तुम्ही निवडणूक लढू शकणार नाही का? तर लढू शकता, पण मग तुमचं स्टेटस किंवा तुमची जे काही एकूण स्वरूप आहे हे अपक्ष उमेदवारासारखं असतं आणि हाच एबी फॉर्म आपल्याकडे असावा किंवा तो आपल्याकडे मिळावा याच्यासाठी नाशिकला शहर अध्यक्ष जो आहे भाजपचा त्याच्या गाड्यांचा सुद्धा पाठलाग करत करत इच्छुकांनी एका फार्म हाऊस पर्यंत मजल मारली आणि त्यानंतर तिथे नाशिकच्या पोलीस अधीक्षकांना पाचारण करावं लागलं. एरवी देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांना पोलीस संरक्षणामध्ये हा एबी फॉर्म इथल्या इच्छुक उमेदवारांना किंवा पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना द्यावा लागलेला आहे. या जर सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर सगळ्याच पक्षांमध्ये ही जी काही बंडाळी माजलेली आहे, हे बंडखोर अचानक उसळून आलेले आहेत. याचं कारण काय? तर याचं कारण राज्यात आपणच सगळीकडे असलो पाहिजे या अट्टहासाने पेटलेला भाजप आणि त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतःची सोय होत नाही किंवा स्वतःची सगळी समीकरणं सत्तेची आपल्या दृष्टीपथात येत नाहीत तोपर्यंत निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत. आपल्याला हवं ते करायचं, आपल्याला हवा तसा गोंधळ घालायचा असं समजणाऱ्या भाजपला या त्यांच्याच लोकांनी आज धडा शिकवलेला आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपच्या तिकिटावर बाहेरून आलेले उपरे, पाहुणे, परके असे सगळे लोक निवडणूक लढताना दिसतायत आणि त्यामुळे भाजपचा जो स्थानिक उमेदवार आहे, संघाला मानणारा जो उमेदवार आहे, त्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रागा केलेला आहे आणि या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जे काही होणार आहे ते कदाचित भाजपला पुढच्या आणखी 50 वर्षाच्या वाटचालीसाठी
काहीतरी दिशादर्शक ठरेल असं होऊ शकतंय. पण तोपर्यंत अतुल सावे असो, भागवत कराड असो यांच्यासारख्या नेत्यांना अक्षरशः पाय लावून पळावं लागतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या वेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला, त्यावेळेला अतुल सावे यांना, जे एरवी मंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहेत किंवा नेता म्हणूनही अपयशी ठरलेले आहेत, त्यांना अक्षरशः पाय लावून पळावं लागलेलं आहे. त्यांच्याकडे गृहनिर्माण मंत्री पदाचा जो कार्यभार होता, त्यावेळेला सुद्धा ते आपले काही प्रभाव पाडू शकले नाहीत. अशा अतुल सावेंना या निवडणुकांच्या तिकिटांचं वितरण दिल्यानंतर त्याचं जे काही होईल ते आज पक्षाने समोर पाहिलेलं आहे. पण या सगळ्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला भाजप एका वेगळ्या कैफात आहे, की आत्ता निवडणुका या आम्हीच जिंकणार असं समजणाऱ्या या भाजपमध्ये सर्वात मोठी बंडखोरी आणि सर्वात मोठा गदारोळ दिसून येतोय. ज्यावेळेला मध्यरात्री या सगळ्या निवडणुकांच्या संदर्भातली जी वाटाघाटींची बोलणी झाली, त्यानंतर मुंबईचे जे प्रमुख आहेत अमित साटम, त्यांनी पत्रकारांना काय सांगितलं ते आपण बघूया. आणि भारतीय जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे. महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यामध्ये समाविष्ट केले जातील. येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल. एकत्रितपणे प्रचाराची कॅम्पेन असेल. आता आपण पाहिलं की अमित साटम ज्या वेळेला हे सगळं सांगतायत, त्यावेळेला उदय सामंत यांना लगोलग शिंदेंनी पुण्यात पाठवलं आणि पुण्यामध्ये जर भाजप बरोबर काही गदारोळ किंवा गोंधळ झाला तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो. म्हणून त्यावर पांघरुण घालण्यासाठी गोडबोले असलेले उदय सामंत हे पुण्यामध्ये पोहोचले आणि त्यांनी तिथे कशी साखर पेरणी केली आहे ती सुद्धा आपण पाहूया. कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही, हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतोय. उदाहरणार्थ पुण्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म दिलेले आहेत आणि शिवसेनेने देखील आमच्या सगळ्या नेते मंडळी म्हणजे विजय बापू असतील, नीलमताई असतील, आबा बागुल असतील, नाना भानगरे असतील, रवींद्र धनगेकर असतील, त्याच्यानंतर अजय बापू असतील, ही आमची जी टीम आहे, नमेश असेल, या सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत. परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे. मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही. आता आपण पाहिलं या दोन नेत्यांनी आपापल्या परीनं काही सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही संतप्त जे काही उमेदवार आहेत की ज्यांना तिकीट मिळालं नाही, ज्यांनी प्रचंड मोठा त्रागा केला, त्या सुद्धा वेगवेगळ्या उमेदवारांचा संताप आपण त्यांच्याच माध्यमातून समजून घेऊया. मॅडम तुम्ही काम करू नका. का तुम्ही चालतात का मिळवतात? फॉर्म भरून घेतात, नेते फॉर्म घ्या, राख्या जमा करा. मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करण्यासाठी 1000 राख्या जमा केल्या मी. हे पद्धत योग्य नाहीये. मी किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून. त्यांना भेटायला तुम्ही आली फॉर्म दिलाच नाही ना. तिला गेला ना, कुठं दिला? तिला गेला माहिती झालं म्हणून मी आले इथे. दिले त्यांनी, बोलून दिले, चोरून दिले फॉर्म. 2017 पासून कोणते पद नसताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. 24 तास काम करत असताना माझ्यावर असा अन्याय का व्हावा? आणि ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट अनुसूचित जातीमधून देताय ती व्यक्ती साधारण कधी पार्टीच्या मिटिंगला नाहीये. कोणाला दिलं? एक त्याचं नाव आहे मला आता मी सांगू शकत नाहीये, परंतु एखाद्या जो कामच करत नाही आणि शहराध्यक्षाच्या मागं पुढे फिरतो, त्याचं एवढंच फक्त काम आहे, त्याला तिकीट दिलं जातं. माझे वर्षभरामध्ये महिलांसाठी, युवकांसाठी, क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक चांगलं काम असताना सुद्धा मला डावललं गेलं. ज्या मी पक्षामध्ये 10 वर्ष तन मन धन लावून काम केलं, त्या पक्षातून मला अपमानास्पद वागणूक देऊन मला त्या ठिकाणी आज डावलण्यात आलं. मागच्या 2017च्या टर्मला मी पुणे शहरामध्ये क्रमांक 2च्या मताधिक्याने निवडून आलो होतो. मित्रांनो, आता आपण पाहिलं की ज्या निवडणुका काही ठिकाणी 4 वर्षांनी, काही ठिकाणी 5 वर्षांनी, काही ठिकाणी 10 वर्षांनी होत आहेत,
या निवडणुका म्हणजे कल्याण डोंबिवली सारखा जो भाग आहे तिथे 10 वर्षांनी निवडणुका होत आहेत. मग या अशा 10-10 वर्ष निवडणुका न झालेल्या आणि राजकीय दृष्ट्या तुंबलेल्या सगळ्या उमेदवारांचा जो काही प्रचंड मोठा स्फोट झालेला आहे, या स्फोटामध्ये कमळ किती होरपळून निघणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लक्षात येऊ शकेल, इतकी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. आता एक आहे याच्यामध्ये, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या सगळ्या परिस्थितीवर किती लवकर आणि किती शिताफीने नियंत्रण मिळवतात यावरच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं यशापयश अवलंबून असणार आहे. आणि तोपर्यंत भाजप बरोबर असलेले जे मित्र पक्ष आहेत, कारण रामदास आठवले यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी फोन केला तरी सुद्धा त्यांनी आपली यादी जाहीर करून टाकली. इतक्या आक्रमक पद्धतीने हे सगळेच राजकीय नेते आता कामाला लागलेत. याचं कारण असं आहे, सगळ्यांनाच या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेला वेगवेगळ्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा खाऊ खुणावतोय. तो कोणाच्या पदरात पडणार हे अल्पावधीतच आपल्याला कळू शकेल. पण तोपर्यंत ठाकरे असो, फडणवीस असो, शिंदे असो किंवा अजित पवार असो, सगळ्यांनाच या इच्छुकांच्या समोर आणि या बंडोबांच्या समोर सगळं वातावरण थंडोबा करण्यासाठी खूप मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. मित्रांनो, आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं? भाजपच्या नेत्यांना पाय लावून पळावं लागतंय अशी राज्यात स्थिती आहे, याला नेमकं कोण जबाबदार आहे? आपण संक्षिप्त स्वरूपात आणि संसदीय पद्धतीत आम्हाला जरूर आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.